नागपूर जिल्ह्यामध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि या पावसामुळे जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते। नागपूरमध्ये सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील नेत्र विभागात पाणी साचल्याचं दृश्य आहे। रुग्णालयात पाणी शिरल्यानं रुग्णांना आणि डॉक्टरांना मनस्ताप सहन करावा लागतोय। खोलगट भागात पाणी असल्यानं बाहेरून उपचाराला येणाऱ्या रुग्णांना पाण्यातून मार्गक्रमण करावा लागतोय। यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व खासगी आणि शासकीय शाळांना आज सुट्टी जाहीर केली आहे। उपराजधानी नागपुरात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे। शहराच्या काही भागात पाणी साचले तर काही भागातले पूल हे पाण्याखाली गेले असून वाहतूक विस्कळीत झालेली आहे। नागपुरात कालपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। नागपूर विमानतळाकडे जाणाऱ्या डॉक्टर हेडगेवार चौकाला नद्यांचं स्वरूप प्राप्त झालंय आणि त्यामुळे विमानतळाकडे जाणारा एक रस्ताही बंद करण्यात आलाय। एकाच मार्गाने सध्या वाहतूक सुरू आहे, मात्र इथे पाणी साचल्यानं वाहनं बंद पडत असल्याच्या घटना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय। नागपुरात गेल्या 3 दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे आणि यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पावसाचा शिरकाव झालाय। ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलंय आणि यासोबतच नागपुरातील नरेंद्रनगर भागातील अंडरपास बंद करण्यात आलाय। ही दोन दृश्य सध्या आपण पाहतोय। विमानतळ परिसरात नागपूरमध्ये पाणी साचलेलं आहे, तर नरेंद्रनगरमधील अंडरपास देखील पाण्याखाली गेलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून नागपुरात पावसाचा कहर सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आणि डॉक्टर हेडगेवार चौकाला नद्यांचं स्वरूप आलेलं आहे। विमानतळाकडे जाणारा मार्ग आता बंद करण्यात आलेला आहे। पाणी साचल्यानं वाहनं देखील बंद पडली असल्याचं पाहायला मिळतंय। नागपुरातली ही दोन दृश्य। नागपुरात पावसाचा कहर सुरू आहे। मुसळधार पावसानं कालपासूनच हजेरी लावलेली आहे, त्यामुळे विमानतळाकडे जाणाऱ्या डॉक्टर हेडगेवार चौकाला नद्याचं स्वरूप आलं असल्याचं पाहायला मिळतंय। तिकडे गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे धरण साठ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे। सालेकसा तालुक्यातील पुजारी टोला धरणाची पाणी पातळी वाढलेली आहे आणि त्यामुळे धरणाचे 8 दरवाजे 2 फुटांनी सुरू करण्यात आलेत। त्यातून 11,826 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलाय। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रवी सपाटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रवी, काय सद्यस्थिती? पाहिलं की गोंदिया जिल्ह्यामध्ये 4 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि याचा फटका ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पडलेला आहे। ग्रामीण भागातील अनेक रस्ते हे आहेत बंद करण्यात आलेले आहे आणि त्याचप्रमाणे धरणातील जो पाण्याचा साठा तो वाढलेला आहे। त्याचप्रमाणे पुजारी टोला या धरणामधून 2 दरवाजे उघडण्यात आलेले आहे आणि त्यामधून 11,826 क्युसेक पाणी हा सोडण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे नदीकाठतील जे गावे आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि त्याचप्रमाणे गोंदिया जिल्हा हा आज रेड अलर्ट सुद्धा घोषित करण्यात आलेला आहे। ठीक आहे रवी, धन्यवाद या माहितीसाठी। तर वाघ नदी पात्रातील पाणी पातळीत देखील वाढ झालेली आहे। पुजारी टोला धरणाच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। धरणाचे 8 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। तिकडे नागपुरात कालपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। नागपूर विमानतळाकडे जाणाऱ्या डॉक्टर हेडगेवार चौकाला नद्यांचं स्वरूप प्राप्त झालंय, त्यामुळे विमानतळाकडे जाणारा एक रस्ताही बंद करण्यात आलाय आणि एकाच मार्गाने सध्या वाहतूक सुरू आहे, मात्र इथे देखील पाणी साचल्यानं वाहनं बंद पडत असल्याच्या घटना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय। नागपुरात गेल्या 3 दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे आणि यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पावसाचा शिरकाव झालाय। ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले, सोबतच नागपुरातील नरेंद्रनगर भागातील अंडरपास बंद करण्यात आलेला आहे। थेट जाणार आहोत नागपुरात। आमचे प्रतिनिधी ऋषभ फुरकुंडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ऋषभ, खरं तर नागपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे जनजीवनावर मोठा परिणाम दिसतोय। आता काय सद्यस्थिती? जे गल्ल्या आहेत किंवा लोकांच्या घरांमध्ये पाणी घुसताना दिसतंय। मी ज्या नरेंद्रनगर मधील श्रीनगर या भागात आहे, इथे आपण पाहू शकतो की आतमध्ये जाण्यासाठी ही लोकांना पाण्यातून जावं लागत आहे। तो एक झोमॅटोचा कोणीतरी झोमॅटो केलेला आहे आणि तो झोमॅटो बॉय सुद्धा आतमध्ये पाण्यात जाऊन तो त्याची डिलिव्हरी देण्याचा प्रयत्न करतो। इथे नागरिक सुद्धा आपल्यासोबत उपलब्ध आहेत, काही नागरिक आहेत, आपण त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करू। काय सांगाल, कशा पद्धतीचं पाणी आहे, काय वाटतं तुम्हाला?
झाले पूर्ण भरून झाले जायला रस्ता नसतो. गाड्या जात राहतात, घरात पाणी चाललं गेलं. तुमच्या घरात पाणी गेलं आहे का? कशा पद्धतीचं पाणी गेलं काय सांग? माझ्या घरातल्या टेबल पर्यंत पाणी आलेलं आहे आणि आजूबाजूनी भरपूर पाणी झालं. तुमच्या तुमच्या घरात पाणी, यांच्याही घरात पाणी गेलेलं आहे. आपण पाहू शकता की इथे जेवढेही घर आहेत आतमध्ये सगळं पाणी. निश्चितच. तर नागपुरातली ही दृश्य आपण पाहतोय कशा प्रकारे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलेलं आहे. डॉक्टर हेडगेवार चौकाला नदीचं स्वरूप आलेलं पाहायला मिळतंय. तर विमानतळाकडे जाणारा मार्ग देखील बंद करण्यात आलेला आहे. ऋषभ, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी. तिकडे गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्याला रेड अलर्ट असून आधी पातळी मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे त्याचप्रमाणे जिल्ह्यातील धरणामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाण्याची वाढ होते. तर जिल्हाधिकारी यांनी लातूर संपूर्ण शाळेला सुट्टी जाहीर केली असून त्याचप्रमाणे नदीकाठी गावकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनानं दिलाय. जिल्ह्यातील अनेक रस्ते हे पाण्याखाली गेले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील ओपारा गावाला पुराच्या पाण्यानं वेढलेलं असून अजून अतिवृष्टी झाल्यास ओपाराचे गावाबाहेर जाण्याचे पूर्ण मार्ग बंद पडण्याची स्थिती आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी पुलांवरून 3 फुटांवर पाणी वाहतंय. तर करंडला बस स्थानक परिसर, डोकेसरांडी, कराडला विरली बुज मार्गावर पाणी वाहतंय. परिसरात नाला असल्यानं पूरस्थिती निर्माण झालेली आहे. जर पावसाची संततधार सुरू राहिली तर गाव पाण्याखाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. थेट जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्याला अधिक माहिती देतील. उदय, भंडाऱ्याला देखील पावसानं झोडपून काढलं असल्याचं पाहायला मिळतंय. सद्यस्थिती काय आहे? अगदी खरा. भंडारा जिल्ह्यात देखील जे आहे ते आज सकाळपासून अतिवृष्टी होता आणि त्या अतिवृष्टीमुळे भंडारा जिल्ह्यातली वैनगंगा जी प्रमुख नदी आहे, ही प्रमुख नदी जी आहे ती धोक्याच्या पातळीबाहेर आता व्हायला लागलेली आहे. आणि आपण ही जी दृश्य पाहतो ही भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातल्या ओपारा गावातली आहे. या गावाला सध्या पूरस्थिती निर्माण होईल अशी स्थिती निर्माण झालेली आहे. कारण या गावातून वाहणाऱ्या नाल्यानं जे आहे ते पूर्ण गावाला वेढून घेतलेला. जर दुपारी अशाच पद्धतीने हा पाऊस कायम राहिला तर या गावाला पूर्ण नाल्याचा वेढा बसेल आणि या गावाचा संपर्क जो आहे तो तुटण्याची शक्यता जी आहे ती निर्माण झालेली आहे. आज दिवसभर अशाच पद्धतीने पाऊस राहण्याचा अंदाज जो आहे तो हवामान खात्यानं व्यक्त केलेला. त्यामुळं त्या गावामध्ये जे अडकलेले नागरिक असतील त्यांना रेस्क्यू करण्याची मागणी जी आहे ती आता केली जाते. कारण हा पाऊस अशाच पद्धतीने राहिलाच हा वेळा असाच राहतील आणि या गावामध्ये जे काही लोक अडकलेले आहेत त्यांचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे आता प्रशासन देखील अलर्ट मोडवर आलेला आहे. वैनगंगा नदीच्या काठी असलेल्या गावांना जे आहे ते सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. अनेक गावांना जे आहे ते स्थानांतरित करण्याचे प्रयत्न देखील प्रशासनाकडून आता सुरू करण्यात आलेले आहेत. ठीक आहे उदय, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद. विदर्भातील सर्वात मोठं धरण असलेल्या गोसेखुर्द हे पूर्ण क्षमतेनं भरलं असून त्यातून आता विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील चांगला पाऊस बरसल्यानं 33 पैकी 33 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. सध्या धरणातून 8030 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. वैनगंगा नदीच्या पात्रात आणि गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाणी पडत असल्यामुळे धरण भरलंय. जलस्रोत योग्य प्रमाणात सोडण्यासाठी हे दरवाजे उघडण्यात आलेत आणि पाण्याचा प्रवाह वैनगंगेच्या दिशेनं विसर्जित करण्यात येतोय. भंडारा जिल्ह्यातून हे पाणी आता चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याकडे प्रवाहित होतंय. वर्ध्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळला आणि पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलेला आहे. सरूळ इथली यशोदा नदी ही दुथडी भरून वाहते. पुलावरून 3 ते 4 फूट पाणी वाहतंय. वर्धा ते राळेगाव मार्ग वाहतुकीसाठी बंद झालाय. तर गेल्या 15 दिवसात दुसऱ्यांदा पूर आलेला आहे. पुरामुळे हिंगणघाट आणि देवळी तालुक्यातील गावांचा जिल्ह्याशी संपर्क तुटलेला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. दुसरीकडे अलमडोह अल्लीपूर मार्ग देखील वाहतुकीसाठी बंद झालाय. पावसामुळे अलमडोह गावात पाणी शिरण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तिकडे वर्ध्यामध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. हिंगणघाट तालुक्यातील लाल प्रकल्पाचे दरवाजे उघडलेत. 2 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर पोथरा लालनाला प्रकल्पाच्या क्षेत्रात येणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
गडचिरोली जिल्ह्याला 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा फटका बसला असून तब्बल 20 मार्ग बंद पडलेले आहेत. कालपासून कोरची आणि कुरखेडा तालुक्यातले 17 मार्ग हे बंद अवस्थेत असल्यानं अनेक गावांचा तालुका आणि जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलेला आहे. तर काल संध्याकाळपासून गोसेखुर्द धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पाल नदीला पूर आल्यामुळे गडचिरोली नागपूर वाहतुकीचा मार्ग बंद पडलाय. गडचिरोली ते आरमोरी मार्गावर काही ठिकाणी पूल आणि रस्त्यांवर पाणी आहे. तर दक्षिण गडचिरोलीतल्या 5 तालुक्यांना जिल्हा मुख्यालयाशी जोडणारा गोविंदपूर नाल्यावरील पूलही पाण्याखाली गेल्यानं गडचिरोली ते चारमोशी हा संपर्क तुटलाय. गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय.